नमस्कार मित्रांनो, नमस्कार सर. आज आपण करमाळा तालुका या ठिकाणी वडगाव ह्या ठिकाणी आलो आहे. आपण ज्या सरांकडे आलो आहे त्या सरांचं शेतामध्ये आपण आलो आहे, तर त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. तर सर, तुमची ओळख सांगा. माझं नाव उमेश पांडुरंग अंधारे, राहणार उत्तर वडगाव, करमाळा तालुक्यातच आहे मी. ओके सर. आणि हे मकाचा फड जे होता ते फार मी मोडायचा प्रयत्न चालला होता माझा. यस. पण मला माहुली सर म्हणजे दिवाणजी त्यांनी माहिती दिली आणि खलील सर, माऊली सर, आम्ही दोघं दिवस मिळून रानात आलो, शेतात आलो आमच्या. आणि शेतात आल्यानंतर त्यांनी माझा फड बघितला. माझी मका अशी हुमणी लागलेली होती, मका निघून पडत होती. हां. पण त्यांनी मला प्रेस केला आणि ही आपले खत वापरून बघा म्हणले, ग्रो मॅजिक आणि भुहसर एवढी खत हे वापरून तुमची बघा. मका किती आहे? 1 एकर आहे का अर्धा एकर आहे? अर्धा एकर आहे. मग अर्धा एकरला तुम्ही एक भुवस्त्र आणि एक ग्रो मॅजिक हा, मिक्स करून Mix कसं करून. कसं मिक्स केलं मी होतं? ह्याला 15 एक अर्धीच गुणी घेतली, 25 किलो बरं, त्यात मध्ये मिक्स केलं मिक्स केलं आणि वापरलं हे मी. बरं. आता तुम्हाला ह्या मक्यामध्ये काय फरक जाणवतो, जरा आम्हाला दाखवू शकाल का? इथे ठेवा हो. खाली. ही मका का अशा पद्धतीने आली आणि दाखवा बरं. कणीस पण पूर्ण असं भरलंय शेंड्यापर्यंत. शेंड्यापर्यंत बघा कणीस भरले. खलील भाई अजून तुमच्या मागं पण आहे, ते हो ना, खोलून हा, दाखवा हा. बरं कशी मका भरलेली आहे. पूर्ण भरली मका. शेकत त्या उन्हाळ्यामध्ये मका एवढी येत पण नाही, हां. पण मला एकदम बेस्ट रिझल्ट दिला. बरं. हे जे मका तुमची तुम्ही कशासाठी लावली होती? मी गुरांसाठी लावली होती, गुरांना घालायसाठी, खायला घालायसाठी. पण अच्छा मी ह्याचं पिकच घेतलं. अच्छा. आता आपण बघणार आहोत बघा मित्रांनो, की ही जी मका आहे, सरांनी त्यांच्या रानामध्ये आणखी एक मी व्हिडिओ फिरवतोय, तर त्यांचे समोरच्या हा पण त्यांचंच रान आहे सरांचं. तर ह्या ठिकाणी त्यांनी आपलं प्रोडक्ट वापरलं नाही. तर आपण त्यांच्या तिकडं पण आपण ते मका किती प्रमाणात मोठी झालेली आहे, त्यांची साईज किती आहे ते आपण बघणार आहोत. तर आपण तिकडे जाऊया. चला सर, आपण तिकडे जाऊ. बघा मित्रांनो, हे मका आहे. हे दोन्ही मका सर, हे जे मका जे आहे ह्यांचे बी कुठला आहे? गोदावरीचा हा बी आहे. तर तुम्ही बघू शकता, हे जे मका आहे, ह्या मकीचं कणीस ज्याला प्रोडक्ट आपलं वापरलं नाही तर काय रिझल्ट आहे. तर एक आपले जे दाणे आपले जे पहिलं खोलून दाखवा बरं, ते किती मोठं झाले. लावा त्याच्याबरोबर. बघा सर, ह्या पद्धतीने आहे फरक. आणखी खलीलभाई तुम्ही पण खोलून दाखवा की फरक काय आहे. आपले प्रोडक्ट वापरलं इंडिया ॲग्रोचं जे भुवस्त्र आणि ग्रो मॅजिक वापरून जे रिझल्ट आला आहे, आणि ह्या मक्यामध्ये काय फरक आहे. आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे आलतो त्यावेळेस त्यांना विश्वास वाटत नव्हता सर, बरं का. ते म्हणलं ते एवढ्याशा पुढे कसं फरक पडणार. मी म्हणलं अर्धा एकरला वापरून बघा तुम्ही. मग ते म्हणलं ठीक आहे, आम्ही ट्रायल बेसवर अर्धा एकरला वापरून बघतो, त्याचा रिझल्ट बघा सर तुम्ही. बघा ह्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे. असे जबरदस्त इंडिया ॲग्रो आपला ब्रँडचा जो प्रोडक्ट आहे, खरंच सेंद्रिय शेती काळाची गरज आहे मित्रांनो. तर सर आंधरे सर, तुम्ही मला सांगा की हे प्रोडक्ट वापरून तुम्हाला कसं वाटते? मला आता असं वाटतंय, मी जे दुसरी 50 किलोची बॅग आणतो जाऊन, ती 50 किलोची बॅग न आणता आपले 2 किलोचीच बॅग लई भारी. अच्छा. तुम्ही आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगणार? इतर शेतकऱ्यांना पण मी आता हिचा अनुभव देणार आहे. बरं. आता आता तुम्ही पण आता ही 50 किलोची बॅग आणायचं सोडून द्या आणि इकडं वळा. तुम्हाला कसं हे प्रोडक्ट तुम्हाला करमाळ्यामध्ये कोणी दिलं? तुम्ही काय जॉब करता, काय करता? मी सध्याला मार्केटमध्ये हमाली आहे, माताडी कामगार. अच्छा. मग तिथंच मला माऊली सरांनी अशी भेट घेतली आणि म्हणले, आंध्रे सर तुम्ही इकडे या 1 मिनटं, तुम्हाला थोडीशी माहिती देतो. मग त्यांच्याबरोबर मी रविवारी एक मीटिंग अटेंड केली. मीटिंग अटेंड केल्यानंतर मी लगेच संध्याकाळी सर ती माझ्या शेतातच फिरायला आले. त्यांनी मकाचा फड बघितला माझा. बरं. त्यावेळेस मका एकदम लहान, म्हणजे अशी इतकणलीच होती, गुडघ्याला लागत नव्हती. मकाचा फड मला मोडून टाकायचा होता. आणि हुमणी लागली होती का? हुमणी लागली होती, अशी भिंगूर ठेवून पडायची सगळी झाडं माझी. बरं बरं. मग सर माझ्यापाशी आले आणि म्हणले